दाद्या दाद्या मी येऊ अवघाच येऊन गडबड करायचा. काय करलेस? तुझं काय? मी म्हटलं एकदा डोळे भरून बघून घेतो गौरीजींना. दाद्या असं का बोलतेस? आता आपले ठरले ना लढायचं आणि जिंकायचं. हो, पण जिंकण्यासाठी जी प्रेरणा लागते ती माझी प्रेरणा गौरीजीच आहेत. काय ठरवलंय? नाही काय ठरवलं नाही अजून, पण मला एवढं कळलंय की नुसतं असं बघून काय नाही होणार. कसं खोळ्यागत बघत उभारलाय बघा. ते दाद्या त्या आठवय बिटवायचं राहील बाजूला, गौरी वहिनीला वाटेल तूच मावालीस. मला सांगा, तुम्हाला असं कोण चोरून बघितलं तर तुम्हाला आवडते का? ए रेश्मा, बाहेर कुणी होतं का ग? नाही, का ग? नाही, मला असं वाटलं. तू कुठे गेली होतीस? तू आता इथेच था. अगं, त्यांनी हे पैसे दिलेत. दाद्या, हे दाद्या, हाय वहिनी हाय आत. एवढे पैसे? अगं लागतीलच ना किराण्यासाठी. अगं पण एवढे? अगं तुझेच लागतीलच ना, आणि सगळे काय एकदम खर्च नाही करायचं आपल्याला. नाही नाही, एवढे पैसे कसे घेणार? आधीच त्यांनी माझ्या उपचारांवर खूप खर्च केला असणार, आणि आता आणखी पैसे नको. आणते इकडे. कुठे आहेत त्या मॅडम? पळालेस का? ए वहिनी वहिनी, ते 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 ते. बाळा, तू एकटाच उंच झालाय. थांब, तुझं डोकं शांत करतो. ओ चंदू, ए, माझ्यावर का ओरडतस रे? तुझं डोकं शांत करते ना. हे घे. ए, चंदू शेठ काय चंदू शेठ? हे घे, हे घे घे घे. माझ्यावर ओरडते. ओ चंदू शेठ, काय चंदू शेठ? चंदू शेठ, चंदू शेठ, काय काय करताय तुम्ही? मी झाडाला पाणी घालतोय. तुम्ही का भिजलेत? आज ते काय ते गरबा पंचमी आहे का? रंग नाही लावायचा? तुम्ही झाडांना पाणी घालताय ना? हो. मग तुम्हाला बघता नाही झाडामागे कोण उभं आहे? कोण उभे? मी उभा होतो. तुम्ही झाडा मागे काय लपले होते? काय लपाछपी खेळत होते? हा, मी मोठा असताना पण खेळायचो, आता नाही खेळत. गप्प बसा, उगाच वाद घालू नका. वाज नाही, पाणी घालतोय काय? अरे चंदू शेठ काय करताय तुम्ही? ए हे दूधवाले, अभी आते हैं, उशिरे को. हा? चंदू शेठ हे काय करलाय? आत्ता पाणी देताय का तुम्ही? समद्यावर पाणी फिरवायला जावं इकडनं. मग यांना पाणी कोण घालणार? अहो झाड गटाकडे खाली जा. ते बघ, ते कशी गौरीताई, अहो तुम्ही कुठे निघालात? म्हणजे हातात पैसे घेऊन? काय लागणार आहे का? मी आणतो ना. ते पैसे दिले होते ना, ते परत करायचे होते. का? अगोदरच खूप खर्च केला असेल ना तुम्ही माझ्यावर, आता आणखी कशाला?
अपघात झाला म्हणजे उपचारासाठी खूप पैसे खर्च झाले असणार. किती खर्च झालाय? खूप झालाय का? नाही, पैसे परत करायची काही गरज नाही. असं कसं? परत घ्यावेच लागते. आता वर्षभर औषध पाणी म्हणजे लाखो रुपये खर्च झाले असते. लाख रुपये जमवायला वेळ लागेलच. नाही, खूप नाही झाले. सरकारी दवाखान्यात केलाय. हा, तिथं शेअरिंग बेड होता 1/2. शेअरिंग मध्ये म्हणजे त्याला म्हणायचे वॉर्ड शेअरिंग मध्ये होता, बेड नाही. त्यामुळे खर्च कमी झालाय. जे काही असेल ते देईन मी. तुमचे सदैव पैसे परत केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्याची परतफेड करायला हवी ना. गौरीजी, मेंदू काम करत नाही या गौरीचा, पण माच काही गेला नाही. तरी होते आंटी, येथे आसपास एखादं थंड हवेचं ठिकाण आहे का? तुला बायकोला घेऊन हनीमूनला जायचा प्लॅन आहे का? मला जायची गरज नाही आहे ग. तुझं डोकं शांत करण्याची गरज आहे, म्हणून तुझ्यासाठी विचारते. हे पैसे घे आणि जा मस्त कुठेतरी फिरून ये. नाहीतर एक काम कर, एखादं रिटायरमेंट होमच बांधून घे एखाद्या मोठ्या डोंगरावर. कारण इथे तुझा काहीच उपयोग नाही. ते गौरीची मेमरी गेली तरी आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही. मग कशाला डाव खेळण्यात तुझी एनर्जी आणि बुद्धी वाया घालवतेस? त्यापेक्षा मग आपण आता हे सगळं सोडू आणि आपापल्या मार्गी लागू. कारण तुझ्याकडनं आता अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर मोठा दगड मारून घेण्यासारखं. तुम्ही